मिटिंग स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं अनेक ठिकाणी. अजून काही ठिकाणी गडबड आहेच, म्हणजे आपल्याकडे नाही पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा. तर ते जे आहे सगळं काही एकत्रितपणे कसं काही जायचं याचा पूर्ण प्रयत्न जे आहेत महायुती आघाडीचे जे नेते आहेत ते करत आहेत. साहेब, अजितदादांकडे जे अर्थ खातं होतं ते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे खातं गेलं आणि तेच खातं इतर कोणी दुसरं चांगलं सांभाळू शकत नाही, मुख्यमंत्रीच ते चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलंय. आपल्याला काय वाटतं हे सगळं? आता कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून. कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते. सुनेत्रा ताई आहेत त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील. बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? राज्यसभेसाठी आपलं नाव जवळपास सगळं निश्चित होतं, मात्र त्यानंतर ते झालं नाही. मग आपल्या समर्थनार्थ पोस्टर्स देखील लागले, एवढ्यात लागले, नाशिकला लागले. हे बघा, मी सांगितलं होतं मला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून. पण मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांचेसुद्धा जे काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे. मी म्हटलं समीर आहेत, पंकज आहेत, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे. फक्त ते जरा थोडंसं बॅकस्टेजवर राहायचे. खासदारसुद्धा निवडून आले. तर मग म्हटलं आता ठीक आहे, मला राज्यसभेत 2 वर्षाचं आहे ते, मी जातो आणि इथे जे आहे समीर भाऊ यांना आपण मंत्री करूया. परंतु तो पिरियड जो आहे कम्युनिकेशन गॅपचा तो फार कमी होता. मी जरी 15 दिवस अगोदर सांगितलं तर विचाराची देवाणघेवाण काही कदाचित पडतीशी झाली नाही आणि त्याच्यामुळे मग ते एवढा कमी पिरियड राहिला की त्यांनी सांगितलं की आता ताबडतोब होणं काही शक्य दिसत नाही. ज्या वेळेला पूर्ण मतदारसंघामध्ये अजून आमच्या इथे पण काही मंत्री नेमायचे आहेत, आणखीन BJPचे पण काही मंत्री अजून त्यांच्या जागा शिल्लक आहे, काही त्यांना बदलायचे पण असतील, काही कोणाला काय करायचे असतील. तर हे जेव्हा रिशफल होईल त्यावेळेला आपण त्याचा नक्की विचार करू. त्याच्यामुळे मी गप्प बसलो. आता मला ते तुम्ही म्हणाले की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे. अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्या बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना. पक्षच आमचा आहे. ज्यावेळेला हे सगळं नाव जाहीर करत होतं राजेंद्र जैन यांचं, त्यावेळेला सांगितलं की प्रादेशिक समतोल साधण्याचा एकूण प्रयत्न झाला. ज्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल हे खासदार आहेत गोंदियामधनं, त्याच ठिकाणी राजेंद्र जैन यांना संधी दिली जाते. हा कुठला प्रादेशिक समतोल साधला जात होता? काय नेमकं असं धोरण आखलं? पक्षाने निर्णय घेतला त्यावेळेला साधक बाधक चर्चा झालेली आहे, निर्णय झाला. त्यांची आता म्हणजे बिनविरोध निवडसुद्धा झाल्यात. आता तिच्यावर काय चर्चा करायची? पण यामध्ये समीर भाऊंना आता पुढे काय मिळणार? कारण आपली देखील ती मागणी होती. अरे एवढे वर्ष पुढे तो काय मागत होता काय? आता संधी आली आणि मला जायचं होतं आणि त्यामुळे इतर ठिकाणी जशा आहेत कोणाचे म्हणजे दोन्ही ठिकाणी संधी आहेत तशी संधी मिळावी एवढंच त्याचा अर्थ होता. बाकी त्याला एवढं काही सिरियस घ्यायचं काय कारण नाही. पण साहेब, या सगळ्या दरम्यान प्रत्येक वेळेला काहीतरी बोलावं लागतं किंवा प्रत्येक वेळेला काहीतरी तुमच्या बाबत असं का वारंवार होतं? सुरुवातीच्या काळामध्ये काही महिने तुम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही, नंतरच्या काळात ते मंत्रिपद दिलं गेलं. राज्यसभेच्या काळात सुरुवातीला अगदी तशाच स्वरूपाचं घडलं, आत्ताही तशाच संदर्भात घडलं. तुमच्याच वाटेला हे वारंवार काय होतं, त्याचं काय खंत वाटते आपल्याला? एक तर तुम्ही जे प्रश्न विचारता ते TV वर कधी दाखवले जात नाही. मी जेवढं बोलतो तेवढंच काय. आता मीच बोलतो कारण तुम्ही जो विचारता म्हणून बोलतो. तर तुम्ही काय विचारतात ते TV ला दाखवत नाही.
भुजबळ असं म्हणाले आणि भुजबळ तसं म्हणाले, एवढंच असतं. तर मी काय, मला खंत नाही, काय नाही, काय मी आहे तसा आहे, शांत आहे आणि पक्षाचं काम करतो आहे. पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आपण राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात. आता ही चर्चा जी आहे ही मीडियामध्ये असते आणि ह्या चर्चा मीडियामध्ये आम्ही करू शकत नाही. जर काय होणार असतील तर पक्षाच्या ज्या आमच्या प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख वेळ येईल त्यावेळेला ते विचार करतील. परंतु सध्या जे आहे 15 दिवस झाले, 20 दिवस झाले का मीडियामध्ये जे आहे येतो, पण त्याला काय करायचं सूत्र आणि पुढे असं काय सूत्र, ते सूत्र मी शोधतो, कधीच सापडत नाही. या चर्चा होण्यामागचं कारण असं आहे की आपल्या पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते जे आहेत ते वारंवार पवार साहेबांना भेटायला जातात. कोणाला? आपल्या पक्षातले नेते, राष्ट्रवादी अनेक पवार गटातले नेते शरद पवार साहेबांना भेटायला. अरे मी जातो अनेक वेळा भेटायला, त्याच्यात काय अडचण आहे? अरे ते जे आहे या देशातले जुने जाणते नेते आहेत, प्रत्यक्ष मोदी साहेबसुद्धा त्यांना भेटतात, इतर लोकसुद्धा त्यांना मान सन्मान भेटतात. आमचे तर ते संस्थापक अध्यक्ष आहेत राष्ट्रीय, मी महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष होतो, प्रांताध्यक्ष. असे अनेकांचे जुने संबंध जे आहेत असतात. कोणाचं कशासाठी, कोण कशासाठी, कोण तब्येतीची विचारपूस करण्यासाठी, कोण साखरेचे प्रश्न, कोणी पाण्याचे प्रश्न, कांद्याचे प्रश्न घेऊन त्यांनासुद्धा भेटतात. कारण त्यांचेसुद्धा खासदार आहेत, त्यांचेसुद्धा आमदार आहेत, ज्यांचे काम आहे त्यांना भेटतात. त्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाही. किंबहुना त्यांची ही बाकीचे महाविकास आघाडीचे लोकसुद्धा फडणवीस साहेबांना भेटतच असतात, शिंदेनासुद्धा भेटतच असतात, सगळ्यांनाच भेटत असतात. त्यामुळे अशा भेटीगाठी ज्या आहेत लोकशाहीमध्ये होत असतात आणि आपण जो आहे हे एकमेकाचे राजकीय विरोधक जरी असलो तरी राजकीय शत्रू नाहीत. साहेब, ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चेवर लागली. उद्धव ठाकरेंचा एक गट खासदारांचा शिंदे शिवसेनेचा उद्या उद्धव ठाकरेंवर बैठक देखील बोललेली आहे. असं तुम्हाला वाटतं? अशी सूत्रांची माहिती मला काय, मला माहीत नाही. नरेंद्र मोदी सरकारला 12 वर्ष कंप्लीट होत आहे. या संपूर्ण 12 वर्षाच्या कारकिर्दीकडे कसं बघता? नाही, अतिशय चांगलं काम जे आहे या 12 वर्षाच्या मध्ये झालेलं आहे. विशेषतः अनेक विकासाची कामं